आपण म्हणतो हेमाडपंथी मंदिरं जी त्याच्यामध्ये दगडांची बेसॉल्टच्या खडकांची खांब असतात. कोकणामध्ये 99% अगदी मंदिरं लाकडाची असतात आणि हे याला बोलतात काष्टशिल्प. ह्याचं नाव आहे काष्टशिल्प. ह्या काष्टशिल्पावरती एकाने आता कोणीतरी असा व्हिडिओ घ्यायचा, गणपती पहिला घ्यायचा आणि स्वतः गोल 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 फिरून हा कम्प्लीट सर्कल करायचा. ह्याला काष्टशिल्पावरती तुम्हाला खूप छान पद्धतीने कोरीव काम करून आणि हे अनेक वर्षाचं शेकडो वर्षाचं हे झाड असतं. त्या लाकडाला वापर केलेला असतो, रेग्युलरली त्याला मेंटेन केलं जातं. त्याच्यानंतर इथे आता आपल्याकडे जर तुम्ही बघितलं शांतादुर्गेला मंगेशीला गेला तुम्ही तर ह्या ठिकाणी अशी पूर्ण अशी लाकडाची पट्टी आहे. पट्टी तिला काष्टपट्टी असं बोलतात किंवा काष्टपट असं बोलतात. काष्टपट म्हणजे एका पट्टीमध्ये रामायणाचा एक पूर्णच्या पूर्ण एपिसोड लिहिलेला असतो. म्हणजे समजा आता रावण युद्ध आहे तर ते सगळं दाखवणार. म्हणजे इंद्रजित आला, कुंभकर्ण, ते इथून सुरू होती ती एवढी इथपर्यंत पट्टी, परत इथून सुरू होती ती एवढी पट्टी. त्याला काष्टपट्टी बोलतात किंवा काष्टपट बोलतात. जसं शिल्पपट असतो तसा काष्टपट असतो आणि तो सुद्धा शेकडो वर्ष जुना. त्याच्यानंतर हे सगळं जे कार्विंग आहे ना, हे कार्विंग खास इथे केले जातात. गोव्यामध्ये सगळ्यात जास्त लाकडावर कार्विंग केली जाते आणि दक्षिण म्हणजे कोकणाच्या खालच्या बाजूला. त्यामुळे ही मंदिरं खूप सुंदर देखणी असतात. त्याच्यामध्ये वरचा जो भाग आहे ही नेहमी पोटमाळा हा लाकडाचा असतो. आता लाकडाला पूर्वीच्या काळात काय व्हायचं, त्याला पूर्ण कव्हर करायचं, शेकरून घेतो म्हणते ना आपल्याला तसं. तर ते कौलारू मंदिराची छत असायची, ती खराब झाली की परत दरवर्षी ती बदलायची. पोर्तुगीजांनी त्याच्यावर टॅक्स लावला. तुम्ही परत जर हे केलं तर आम्ही तुम्हाला ते करू देणार. त्याच्यामुळे हळूहळू मंदिरं खराब व्हायला लागल्यावर मग मंदिरं तोडली. हे झालं सालसेतमध्ये 1533 पासून. तिथली बरीच मंदिरं तुटली, हरण्याचं मंदिर तुटलं, बरीच मंदिरं तुटली. पण हे बघायला मिळतं वैभव अजून सुद्धा. आपल्याकडे सिमेंट मग मस्त मार्बल टाका, ग्रानाईट टाका, तो हा जो फील आहे ना, हा फील आपल्याला तिथे येत नाही. त्यामुळे गोव्यातली मंदिरं गोव्यात म्हणजे वरचा क्लास एकदम खूप सुंदर मंदिर. 16 खडक असतं एकदम. सांगितलं म्हणून नाही तर हे वाटत नाही. हात लावून बघा. हे कोणीतरी येणे व्हिडिओ काढायचा एक असा सर्कल फिरताना. जी पुरातन मंदिरं आपण ज्याच्यात सिक्युरिटी जे आहे गौड सारस्वतांची जी काही मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये हे सर्वात जुनं पुरातन मंदिर आहे आणि त्याचा कदंबकालीन कालखंड असावा असं म्हटलं जातं. तुम्ही जर त्याचं लिंग बघितलं तर लिंगाची जी साईरामादेवीच्यापासून आणि शिळा असतात, ती शिळा खास करून गंडकी नदी नेपाळमध्ये आहे. त्या गंडकी नदीपासून बनवलेल्या ह्या शिळा असतात. स्वयंभू लिंग असतात आणि नंतर त्याच्यानंतर त्या योनी मार्गावर ते बसवलं जातं. लिंगाच्या वरून त्याचा बराचसा अभ्यास करायला तर सुरुवात केली. मला तुम्हाला 2 गोष्टी दाखवायच्या. एक म्हणजे तुम्ही आता मला काष्टशिल्प म्हणालो आणि काष्टपट इथे याचं एक जिवंत सुंदर उदाहरण. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण संपूर्ण आता कोकणात फिरताना जास्तीत जास्त लॅटेराईट मंदिरं असतात किंवा लॅटेराईट दगडामध्ये, चिऱ्यामध्ये, जांभ्यामध्ये. इथे जर तुम्ही बघितलं तर ते खरं म्हणजे पूर्वीच्या काळात हे पूर्ण मंदिर असावं. अतिशय वैभव संपन्न मंदिर इथे नाही आहे, दुसऱ्या बाजूला असेल किंवा इथे असलं तरी ते पडलेलं आहे. त्याचे जे खांब असतात, हा दगडी रेसॉर्टमधला हा खांब आहे, त्याचं तुम्ही जर कोरीव काम बघितलं अगदी तुम्हाला बेल्लोर, कळेबीड किंवा खाली गेल्यानंतर तांबडी सुरला वगैरे ह्याच्यामध्ये जे काही बांधकामाची शैली आहे ती आपल्याला बघायला मिळते. हा खालचा कदाचित चौथऱ्याचा खालचा भाग असेल, हा बघा, इथे बघा. ते काही त्यांनी काय केलं नंतर, आता कसं असतं सगळ्यांना सगळ्यातलं कळत नाही, त्याच्यामुळे त्यांना जमेल तेवढं त्यांनी इथे एक शोभेहून तो डिझाईन म्हणून त्यांनी ते ठेवून दिलं. पण मुळात ते पूर्ण एक साचेबद्ध असं प्रॉपर असं सुंदर मंदिर असतं आणि ते सगळं मंदिर बेसॉल्टमध्ये असतं. तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. अशी मंदिरं फार कमी बघायला मिळते. एक सांगतो
कल्याणजवळ लोणार माहिती आहे का? लोणार असं येतं. तर तिथे अशी सेम शिवबिंडी आहे आणि ती पण अशी पुरातन आहे बोलतात आणि पुढे एक मंदिर पण आहे असं, पण ते भग्नावशेष आहे. हे बघा ना तुम्ही कौलारुली हे 300-400 वर्ष जुनं आहे, परंतु ते त्याच्या अगोदरचे हे त्याचे अवशेष आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्याचा कालखंड जवळजवळ 700-800 वर्ष जुना असा. खूप छान आहे, बघण्यासारखी आहे. चल आणि एक विचारायचं होतं, बोल. आता ही जी पिंड आहे ना, आपण मोस्टली पिंड बघतो की म्हणजे जमिनीच्या लेवलला असतात, चांगली असतात त्या अशा चौथऱ्यावर वगैरे असतात. ते असं बदल म्हणजे असं का बदल त्या काळानुसार परिस्थितीनुसार असतं. त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मली शिवपिंड ही आहे ना आपल्या जमिनीच्या भूमीला आम्ही बऱ्याच वेळेला असं खाली उतरून गेलं असं ही नंतरच्या काळात बांधलेली आहे. परंतु ज्यावेळेला पिंड म्हणतो आपण ना, ती खालपासून म्हणजे अगदी खालच्या दर्जापासून लिंगापर्यंत सगळ्या बाजूला आपण मोजतो आणि लिंग म्हटलं तर फक्त ते वरचा भाग मोजतो. इथे तिथे अशी शिवलिंगी असाच्या दृष्टिकोनातून बघा पेक्षा जास्त म्हणून तुम्ही ती मगाशी दाखवलं की बेसॉल्टमध्ये माझ्यासाठी हे काय वैशिष्ट्य आहे, इथे कुठेच दगड तो भेटत नाही, मग त्याने कुठून आणला आलं का लक्षात? तांबडी सुरला कोणी बघितलं असेल तर लक्षात येईल अतिशय सुरेख आणि कोरीव रूप आहे. इथे ते सगळं मंदिर बेसॉल्ट वन ऑफ द बेस्ट आहे. त्याचं कारण मग त्याला आपण कदंबकालीन मंदिर म्हणतो. त्याच्यात कदंबांची मंदिर स्थापत्य शैली आपल्याला बघायला मिळते. ते अख्खे फिगर एकावर एक नुसते ठेवलेले. ते नंतर परत कोसळलं, परत त्याच्या आर्किओलॉजीने काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. सुरुवातीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करूया आणि एक जोरदार घोषणा करूया, छत्रपती शिवाजी महाराजांचा भूमीमध्ये महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा गाण्यासाठी याच्यासारखी दुसरी पावन कोणी पवित्र अशी जागा आपल्याला मिळणार नाही. आपण आज या भूमीमध्ये आहोत. हा सगळा फोंडा आहे. फोंड्याच्या बाहेर आज फार्मागुडीजवळ आपण छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यामध्ये आपण इथे आलेलो आहे आणि या किल्ल्याच्या ह्या परिसरामध्ये अनेक रणधुमाळी झालेली आहे, धर्मचक्री झालेली आहे, युद्धांचे अनेक वेगवेगळे पोवाडे या ठिकाणी गायले जातात. त्या पराक्रमाच्या गाथा आपल्या मंडळींना आता थोड्याशा माहीत नसतात आणि म्हणून आपण प्रयत्न करतो की ह्या गाथा पुन्हा पुन्हा नव्याने आपल्या पिढीला सांगाव्यात, त्याचं गुणगान करावं. त्या दृष्टिकोनातून आजचा आपला हा सुरुवातीचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि फोंडा याच्याबद्दलची जी माहिती होती ती काल आपण बघितली. त्याचा एपिसोड नंबर 2 छत्रपती संभाजी महाराज आणि फोंडा अशी ती आहे. मुळात फोंडा काय आहे ते बघून घ्या. त्याच्या बाजूला हा जो सगळा परिसर आहे, आपण थोडंसं फोंड्याच्या बाहेर आलो. इथून फोंडा संपला, फार्मागुडीपासून आता ओल्ड गोव्याकडे आपण जाणार आहे. याच्या पुढे ओल्ड गोवा आहे. फोंडा जो आहे त्या फोंड्याला चारी बाजूने छोट्या छोट्या टेकड्या आहेत किंवा डोंगर आहेत आणि त्या डोंगरांच्या मध्ये फोंडा आहे. फोंड्याचं पूर्वीचं नाव होतं अंत्रुज. अंत्रुजचा अर्थ होतो अनंत ऊर्जा. या ठिकाणी अनंताचं मंदिर आहे. त्या अनंताच्या मंदिरामुळे आपल्याला या ठिकाणी जी काही एक वाईब्स मिळत आहेत, ऊर्जा मिळते, आशीर्वाद मिळतोय, त्यामुळे ही भूमी ही देवभूमी म्हणून मानली जाते. आज च्या पाठीमागे जाऊन तुम्ही गेल्या 500 वर्षात बघितलं, अनेक मंदिरांचे या ठिकाणी कळस अजूनही उभे असलेले आपल्याला दिसतात. मंगेशी आहे, नागेशी आहे, मालसा आहे, रामनाथी आहे, शांतादुर्गा आहे. या सगळ्या मंदिरांचे कळस आज इथे अतिशय सुरक्षितपणे राहिलेले आपल्याला दिसतात. त्याचं एकमेव आणि एकमेव कारण आहे की ही सगळी देवभूमी जी आहे ही देवभूमी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राखली गेलेली आहे. केवळ आणि केवळ मराठ्यांच्या पराक्रमात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम फोंड्याच्या दृष्टिकोनातून होता तो आपण काल समजून घेतला. संभाजी महाराजांचा जर फोंड्याचा पराक्रम ऐकायचा असेल त्यासाठी थोडंसं आपल्याला पुढे जावं लागेल. 1684 आणि 1684 मध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी झाली. जे
जे पोर्तुगीज सुरुवातीला थोडंसं आपल्याशी मैत्रीचं नाटक करत होते, परंतु आता उघड एक प्रकारचं दोघांमध्ये वैर निर्माण झालं. त्याच्या अगोदर ज्यावेळेला मुघल महाराष्ट्रावर चालून येत होते, उत्तर फिरंगणामधून ह्या पोर्तुगीजांनी त्यांना येण्यासाठी वाटा करून दिली. याचा राग संभाजी महाराजांना होता. त्याचबरोबर म्हणून नंतर उत्तर फिरंगण मोहीमसुद्धा केली. तुम्हाला आठवत असेल, तारापूरचा पराक्रमसुद्धा फार मोठा आहे. संभाजी महाराजांनी उत्तर फिरंगणातले बरेच किल्ले, त्या काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारे अनेक किल्ले त्यांनी जिंकून घेतले. त्याच्यानंतर त्यांनी पावसाळ्यामध्ये चौल म्हणजे रेवदंडा चौल हे सगळ्यांना माहिती आहे, त्या ठिकाणी चौलला वेढा घातला आणि तो वेढा इतका जोरदार होता की पोर्तुगीजांना कल्पना नव्हती की आता काय करायचं पुढे. तुम्ही कधी रेवदंड्याला गेला तर त्या ठिकाणी बघा, पूर्ण त्या रेवदंड्याच्याला तटबंदी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक चर्चेस आहेत. तर त्यांना अगदी आणाभागा केल्या होत्या की बाबा रे, मला ह्या संभाजी महाराजांच्या ह्या वेड्यामधून आम्हाला वाचव, कारण त्यांना जगणं सुद्धा पुढचं मुश्किल झालं होतं, एवढा तो जबरदस्त वेढा होता. आता याच्यावरती काय करायचं म्हणून त्यावेळेचा जो विजरई होता, पोर्तुगीज विजरई, त्याचं नाव आहे कोंदी द अल्वार. हा जो कोंदी द अल्वार आहे, याला संभाजी महाराज किंवा मराठ्यांच्या ताकदीचा एक अंदाज नव्हता. त्याने असा विचार केला की आपण चौलचा जर वेढा उठवायचा असेल तर आपण फोंडा, म्हणजे बोलतात ना, जसं नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं, असं काहीतरी आपण मराठ्यांचं करूया. परंतु ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं फार आवश्यक आहे की मराठी हे खरंच वेगळेच असतात. त्यांनी नेमकं काय केलं ते बघा. त्याने असं केलं की फोंड्याला फक्त थोडीशी शिबंदी होती. त्या काळात फोंडा हा मराठ्यांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी तो 1675 जिंकला आणि त्याच्यानंतर इथे मराठ्यांचं राज्य चालू होतं. तो जिंकण्यासाठी पोर्तुगीजांनी आपलं सगळं सैन्य घेऊन इथे बाजूला दुर्बाट नावाचं बंदर आहे, त्या दुर्बाट बंदरामध्ये ते आले. तोफा होत्या त्यांच्याबरोबर, जहाजं होती, सैन्य होतं. 1100 सैनिक घेऊन हा पोर्तुगीज विजरई या ठिकाणी दुर्बाट बंदरामधून पुढे यायला लागला. दुर्बाट बंदरातून पुढे येत असताना इथला दुर्बाट बंदराच्या म्हणजे ह्या फोंड्याचा जो पूर्वीचा देसाई होता, त्याचं नाव होतं दुलबा नाईक. त्या दुलबा नाईकाने त्याचं स्वागत करण्यासाठी तो त्याला जाऊन मिळाला. आपले स्वतःचे 70 सैनिक घेऊन त्याच्यामध्ये तो सामील झाला. तिथून पुढे मजल दर मजल करत ते फोंड्याच्या किल्ल्याजवळ आले. जो किल्ला आतमध्ये जो मी सांगितलं होतं फोर्ट आहे. मुळात तो फोर्ट कसा हे समजून घ्या. सगळ्या बाजूने त्या गावाला, त्या शहराला तटबंदी असते, खंदक असतो, त्याला बुरुज असतात आणि त्याच्या आतमध्ये गाव असतं. त्या कोटाच्या आतमध्ये गाव आहे, त्या कोटाच्या आतमध्ये गाव आहे आणि पुन्हा त्याच्या आतमध्ये किल्ला आहे. कोटाच्या आतमध्ये कोट आहे. अशा पद्धतीने एक रचना त्या काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये भारतामध्ये अशी अनेक शहरं तुम्हाला दिसतील की अख्ख्या शहराला तटबंदी असायची. त्या पद्धतीने फोंड्याला होती. फोंड्याला वेढा घातला. अवघे 600 मराठी मावळे त्याच्यामध्ये होते. त्यामुळे वेढा घातल्यानंतर पहिला प्रश्न पडला की काय आता कशा पद्धतीने पोर्तुगीजांना तोंड द्यायचं, कारण त्यांच्या ह्या दणदणणाऱ्या अत्याधुनिक अद्ययावत तोफा, त्यांच्याबरोबर असणारे रसद, दारुगोळा, ह्या सगळ्या गोष्टी, प्रचंड मोठा फौजफाटा, हे सगळं घेऊन कोंदी द अल्वार स्वतः इथे आलाय. त्याला आपण आता तोंड कसं द्यायचं. आणि पोर्तुगीज तर इतका कॉन्फिडन्स त्यांना होता की हार्डली एक दिवस, 1 डे, एका दिवसामध्ये आम्ही फोंडा जिंकून घेऊ, अशा वल्गना तो करायचा. त्यामुळे फोंड्याचं काय फारसं काय आता होणार नाही, 1-2 दिवसामध्ये आपण फोंडा घेऊ. त्याच्या बरोबर बऱ्याच वेळेला धर्मगुरूंची फौज असते. जेज्युईट जे धर्मगुरू होते ते सुद्धा त्याच्याबरोबर होते आणि हे सगळी मंडळी येऊन फोंड्याला त्यांनी वेढा दिला. तर वेढा दिल्यानंतर आपली जी मावळे होते त्यांची एक पहिल्यापासूनची जी रणनीती असायची, त्याच्यामध्ये त्यांनी या उरलेल्या डोंगरांच्या टेकड्यांच्या वाटेवरती आपले 300 मावळे पेरून ठेवले आणि किल्ल्याचं रक्षण करायला आतमध्ये 300 मावळे होते. सैन्य फटा कमी, सगळी जी काही कुमक आहे किंवा सगळ्या जो काही साहित्य आहे त्याचाही एक साठा लिमिटेड होतो. आता करायचं तर नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न होता. पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण झुंजत राहायचं. हा जो मराठी बाणा आहे, हा मराठी बाणा त्यांनी व्यवस्थित डोक्यात ठेवला. लढाईला सुरुवात झाली. पोर्तुगीजांच्या तोफा दणदणायला लागल्या. त्या तोफा इतक्या जोरदार होत्या, आपण कल्पना करू शकणार नाही. त्या तोफांनी पहिल्या सुरुवातीलाच फोंड्याच्या किल्ल्याला भगदाड पाडली. मोठ्या प्रमाणावर नासधूस व्हायला लागली. किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे हाडायला लागली. त्याला मोठे मोठे भगदाडं पडू लागली. त्या भगदाडातून पोर्तुगीज सैनिक आत जायला लागले. जोपर्यंत ते आत जात होते तोपर्यंत त्यांना कुठलाही विरोध होत नव्हता. काही सामसून सगळं जणू काही किल्ला ओस पडलाय. पण जसे पोर्तुगीज आतमध्ये गेले
तसे अचानक सगळ्या बाजूने हर हर महादेव अशा गर्जना सुरू झाल्या आणि मराठे त्यांच्यावर अतिशय द्वेषाने तुटून पडले. त्याच्यामुळे इतकी हातघाईची लढाई झाली की पोर्तुगीजांना नेमकं कुठून वार होतोय हे त्यांना कळत नव्हतं आणि सरळ त्यांना माघार घ्यावी लागली. माघार घेतल्यानंतर थोडंसं त्यांना वाटलं एवढं वाटलं तर तेवढं सोपं नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग अशा पद्धतीने त्यांनी पहिले आपली मोर्चे बांधणी केली. व्यवस्थितरित्या पुन्हा तोफा धडधडू लागल्या. त्याच्यानंतर ही सगळी जी बातमी आहे ही बातमी बाहेर सुद्धा सगळीकडे जात होती. सगळ्यांना असं वाटत होतं की फोंडा किल्ला हा लवकर पडेल. ही सगळी गोष्ट 1 नोव्हेंबरच्या आसपास सुरू झाली. 1 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोफांचा भडीमार होत होता. जी मधली जी काही तटबंदी आहे भगदाडं पडलेली आहे ती भगदाडं बुजवण्याचा प्रयत्न करायच्या अगोदर नवीन भगदाडं पडत होती. मध्ये जे खंदक होतं ते खंदक बुजवण्याचा प्रयत्न करून अजून पुढे जे स्ट्रॅटर्जी असते एखाद्या युद्धामध्ये ती सगळी चालू झाली होती. त्याच्यामुळे किती वेळ आता आपण तग धरू शकणार हाच प्रश्न शिल्लक. आता करायचं तर काय करायचं. मग सगळ्यांना माहिती असेल की माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लढतो परंतु एक क्षण असा येतो की त्यावेळेला आपल्याला नेमकं पुढे काय करावं आपला आत्मसन्मान किंवा आपल्यामध्ये असणारं जो काही धैर्य आहे ते हळूहळू खचू लागतं. त्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्या मराठी सैन्याचं सुद्धा धैर्य खचू लागलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की आपल्याकडे पुरेसा दारुगोळा नव्हता, रसद नव्हतं आणि ह्या अगदी कमी गोष्टीवरती लढायचं तर कसं लढावं. पण शेवटच्या सैनिकापर्यंत लढणार हा आपला निश्चय पक्का होता. सुरुवात झाली 8 तारखेपर्यंत. असं वाटत होतं पोर्तुगीज विजराईला की 1-2 दिवसात हा किल्ला जिंकतो. पण मराठी किती तिखट आहेत हे त्याला जाणीव झाली. पहिले 4, 5, 6, 7 दिवस गेले. अनेक गोष्टीमध्ये घडल्यात. मी सगळं आता सांगत नाही बसत फार मोठं. आणि त्याच्यानंतर शेवट 7व्या-8व्या दिवसापर्यंत असं लक्षात आलं की नाही आता सहजपणे हा किल्ला जिंकता येऊ शकेल. आपण प्रयत्न करायला पाहिजे. मराठी आपल्याला 1 पाऊल 1 इंच सुद्धा पुढे सरकू देत नाहीत पण तरीसुद्धा आपण केलं पाहिजे. काही क्षणात तर आधी गोंदेजा अलवार असं समजत होता की आपल्याला हे जमेल म्हणून पण नंतर त्याने पण गच खाल्ली होती. परंतु बिशप जी त्याच्याबरोबर जी धर्मगुरू मंडळी आली होती त्या धर्मगुरू मंडळीने त्याला पुन्हा सांगितलं की नाही तू माघार घेऊ शकत नाही. अजून थोड्या वेळामध्ये 1-2 दिवसामध्ये हा किल्ला आपण जिंकतो. तू धीर धर. पुन्हा सगळ्यांनी कंबर कसली. पुन्हा लढाईला सुरुवात झाली आणि अशा तऱ्हेने ह्या लढाईच्या सगळ्या रणांगणामध्ये हळूहळू मराठ्यांची बाजू कमकुवत होती. तिथे जे सगळी मंडळी होती त्यांनी ठरवलं की त्या फोंड्या किल्ल्यामध्ये एक दर्गा होता. त्या दर्ग्याला जाऊया, त्याला नवस करूया. श्रद्धा असतात आपापल्या. तिथला जो हवालदार होता त्यांनी सगळे एकत्र आले आणि आपली मराठी सैनिक जाऊन त्यांनी चादर चढवली दर्ग्याला. अगदी मनापासून त्यांनी सांगितलं की हे संकट टळू दे, हा किल्ला आमचा वाचू दे, ह्याच्यामध्ये पोर्तुगीजांचा पराभव होते तर तुला चादर चढवली जाईल, तुला जे काय आहे दर्गा जो आहे त्याच्यासाठी आम्ही नक्की. असं सगळा तो कौल मागण्यात आला आणि ते झाल्यानंतर तो दर्गा आहे त्या दर्ग्याचा फोटोसुद्धा मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तिथे जाऊन त्या ठिकाणी ते सगळं स्वातंत्र्याच्या काळात संभाजी महाराजांनी त्याला सनद वगैरे दिली त्याचाही सगळा कागदपत्र जी आहेत ती तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. असं सगळं करून आले. रात्रीचं काहीतरी मीठ भाकर काही खाल्ली असेल. आता उद्याचा दिवस हा कदाचित शेवटचा दिवस. काय होईल ते होईल. आर या पारची लढाई आपल्याला लढायची आहे. पण बघा ज्या ठिकाणी नीतिमत्ता असते, धैर्य असतो, पराक्रम असतो त्याच्या मागे देव नेहमी उभा राहतो. रात्री अचानक नोव्हेंबर महिन्यामध्ये दणदणीत पाऊस सुरू झाला. हा परतीचा पाऊस असतो आणि तो कसा पडतो तो तुम्हाला माहिती आहे. कोकणातल्या भागात आहोत आपण इथे. दणदणीत पाऊस सुरू झाला. इतका पाऊस सुरू झाला तर ह्या पावसाचं वैशिष्ट्य सांगतो. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला दारूगोळा सगळा पूर्णपणे भिजून जातो आणि तुमच्या कितीही चांगल्या तोफा असल्या तरी त्या तोफा थंड पडतात. तुम्ही त्याचा काहीही उपयोग करू शकत नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट घडली ज्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेला कुठे होते तर चौलला होते. वाक्य असं आहे राजापुरीमध्ये चौलच्या बाजूला दंडा राजापुरी. तिथून छत्रपती संभाजी महाराज दिवस रात्र घोडदौड करून अंतर बघा घोडदौड करून अगदी त्यांच्या समोर फोंडा किल्ल्यापर्यंत पोहोचले. त्यांनी एक फौज आपली त्यांच्या समोर किल्ल्यात चढवली सुद्धा. मागे आणखी काही सैन्य होतं. स्वतः संभाजी महाराज आपलं रक्षण करायला आलेत. ही भावना केवढी मोठी आहे बघा. 12 हत्तीचं बळ देणारी ही भावना आहे. आणि अशा पद्धतीने संभाजी महाराज आता आपल्याला वाचवायला आलेत.
कोंदी तलवार विचार करू लागला की हे काय काय भानगड, ही भुताटकी आहे की काय एवढ्या लांबून, कारण त्यांना कुठलीच कल्पना नव्हती, त्यांना वाटलं सुद्धा नव्हतं स्वप्नात की संभाजी महाराज महाराष्ट्रामधून राजापुरीवरून इथे फोंड्याला येतील, रक्षण करायला येतील, कारण इथं ह्यांना कोणी वाचवणार आजूबाजूला नव्हतं. आणि अचानक पारडं फिरलं, ती 360 मध्ये पारडं फिरलेलं आहे. त्याच्यामुळे आता बाजू कोणाची बळकट झाली तुम्हीच बघा. मराठे वरचढ झाले आणि जे काय मराठ्यांनी चोपलंय तुम्हाला मी सांगतो, जे काय कापलंय आहा, त्याला इतिहासात तोड नाहीये. प्रचंड लढाई झाली, जोरदार लढाई झाली आणि पोर्तुगीजांच्या लक्षातच आलं की आता आपला इथे विजय शक्य नाही. पोर्तुगीज जसे होते तसे नेसत्या कपड्यानिशी इथून अगदी चकाट पळ सुटलेले आहेत. अजिबात म्हणजे बोलतात ना, अगदी पायाला भिंगरी लागल्यासारखे पळ सुटले होते. इथे तोफा टाकल्या त्यांनी, दारू गोळा टाकून दिला, शस्त्रास्त्र रस जे काय आणलेलं होतं तसंच सोडलं आणि ते पळ सुटले. मराठ्यांनी पळू दिलं, आपली पद्धत आहे, पळतोय ना बाबा पळू दिल्यानंतर इथे पुढच्या बाजूला गेल्यानंतर तिथे टेकडी आहे, टेकडीपर्यंत पळू दिलं त्यांना. आणि या ठिकाणी इतिहासात नोंद मिळते सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक ह्या दोन पितापुत्रांची पराक्रमाची गाथा ही अशी DNA मधून रक्तामधून अशी वाहत राहते. येसाजी कंकांबद्दल मी काय वेगळं सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांनी उभी हयात आपली घालवली होती. त्याचबरोबर त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचा जो काही आशीर्वाद म्हणा किंवा त्यांचा जो काही पाठिंबा होता तो इतका मोठा होता. आणि त्यामुळे येसाजी कंक असतील, कृष्णाजी कंक असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी अगदी पाय रोवून उभी होती. पराक्रमाची शर्त करणारी मंडळी होती ही सगळी. त्या ठिकाणी असा उल्लेख आहे की आपल्याला कल्पना येणार नाही की समोरून येताना त्या पोर्तुगीज सैनिकांना घोडा दिसतोय, पण घोड्यावरती असणारा मावळा दिसत नाही. काय वेग असू शकतो नुसता विचार करा तुम्ही. दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन काही वेळेला तर घोड्याच्या रकबीमध्ये पाय टाकून अर्धे पूर्णपणे घोड्याला असे जे पॅरलल होऊन इतक्या वेगाने ते आपले मराठीत होते आणि इतक्या सळसळत वार होते. ते वार नेमका कुठून होतं ते पोर्तुगीजांना कळत नव्हतं. लांडगे तोड, दुसरा कुठलाही शब्द याला नाही. भयंकर बेकार हाल केले त्यांचे. एकही जण वाचला नाही. कोणते ते अलवार बिलकुल वाचला नसता, त्याचं नशीब बलवंत, अदरवाईज त्याला जगणंच त्याचं मुश्किल करून टाकलं होतं आपण. खरंच तो वाचला नसता. वार झाले, जखमी झाला, थोडक्यात बचावला. पडत धडपडत अनेक टक्के टोमणे खात कसा बसा तो त्या दुर्बाटच्या बंदरात पोहोचला. दुर्बाटच्या बंदरात त्यांची जहाजं उभी होती. जहाजामध्ये बसला. जहाजामध्ये बसून त्या पलीकडच्या ओल्ड गोव्यामध्ये गेला. ओल्ड गोव्यामध्ये गेल्यानंतर तिथे जेजुईट मठामध्ये गेला. मठाचे दार बंद करून घेतले. 4 दिवस अख्ख्या जगाला तोंड दाखवायला तो बाहेर आला नाही, लपून राहिला. केवढा मोठा मानसिक आघात आहे. विचार करा, जगामध्ये त्यावेळेला फार मोठं पोर्तुगीजांचं नाव होतं. आशिया खंडात असा पराभव लाजिरवाणी असं गोष्ट कधी झाली नव्हती. एवढा त्यांना माघार घ्यावा लागला, एवढं त्यांचं नुकसान झालं. हे केवळ आणि केवळ आपल्या मराठ्यांच्या पराक्रमामुळे झालं. लढाईत एक वाईट गोष्ट अशी घडली की ह्या लढाईमध्ये प्रचंड पराक्रम करत असताना येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांना अनेक जखमा झाल्या. येसाजी कंकांना जखमा झाल्या, पण कृष्णाजी कंकांना ज्या जखमा झाल्या त्या जखमा ज्या आहेत त्या वाढत गेल्या आणि त्या वाढत गेल्यामुळे त्यांना बाहेर आणण्यात आलं. इथून नंतर त्यांना त्यांच्या गावी म्हणजे मुतोंड्याला घेऊन गेले. पण दुर्दैवाने त्या तिथे गेल्यानंतर त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर साहजिकच आहे, येसाजींचा करता मुलगा कशी आलेला मुलगा गेला. दुःख शब्दात सांगता येत नाही. आणि त्या दुःखात नेमकं काय करावं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे कधीही आपल्याला असे जवळचे वाटतात. त्याचं एकमेव कारण आपण गेल्यानंतर आपल्या घरादाराला, आपल्या बायका मुलांना हे उघड्यावर ठेवणार नाही, पाठीशी उभे राहतील ह्याची जाणीव प्रत्येक लढणाऱ्या मराठी मावळ्याला होती. महाराजांनी त्यांना सनद दिलेली आहे. आजही त्यांनी ती फ्रेम करून गोठवण्याला लावलेली आहे. त्या सनदेमध्ये सगळं दिलेलं आहे. त्यांना कशा पद्धतीने तुम्ही ती सनद वाचा त्याच्यामध्ये. आणि कृष्णाजी कंकांचा अगदी चांगला मुलगा होता. इतिहासात त्याचंही नाव कृष्णाजीच ठेवण्यात आलं. त्यामुळे वाक्य असं आहे, कृष्णाजी बिन कृष्णाजी, म्हणजे कृष्णाजीचा मुलगा कृष्णाजी. अशा पद्धतीने त्याला वारसदार ठरवण्यात आलं. त्याचे पालन पोषणाची जबाबदारी अतिशय एका चांगल्या मंडळींकडे कंक मंडळींकडे देण्यात आली. त्यांच्यासाठी त्यांना खर्चासाठी त्यांना
रक्कम देण्यात आली, येसाची कंकणं देण्यात आली आणि ही सगळी सगळी सनद ही सगळी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. तो इनाम सगळा मांडलेला कदम महाराज गणपती गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जय. नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. लावतोय तो कितीला भेटतो? स्टिक पण सोडला होते. तो जो माउंट आहे माउंट म्हणजे चांगल्या प्रकारचा या साईडला 2.5 पर्यंत येतो. कॅमेरा महाग आहे 2.5 त्याच्यामध्ये सेकंड साईड कॉपी टाईप कॅमेरा नॉर्मली 40-38 चला बारायगड सगळेच एकत्र. हा एक्सट्री आहे अजून तुझा आता आलाय पूर आलाय किल्ले सगळे छोटेच हो. हे बघा काय बघायचं दाखवतो या इकडे. इथे वरती आहे ना एक शिलालेख आहे. तो महत्वाचा आहे. तो जरा उलगडून सांगतो तुम्हाला. आता कसं असतं आपल्याकडे जसं वेगवेगळ्या पद्धतीचे शिलालेख असतात तसे यांचे शिलालेख असतात. पण शिलालेखाच्या वरती 2 आहेत. एक खाली शिलालेख आहे आणि शिलालेखाच्या वरती अजून एक शिल्प आहे. दिसलं तुम्हाला? त्याला बोलतात रॉयल कोट्स ऑफ आर्म. रॉयल कोट्स ऑफ आर्म. आता हे रॉयल कोट्स ऑफ आर्म काय आहे तर जर आजही तुम्ही पोर्तुगालच्या ध्वजाला बघितलं मागून दिसतंय का बघा. इथून तुम्हाला प्रॉपर दिसेल. एक मिनिट. इथून तुम्हाला प्रॉपर दिसेल. मी काय सांगतोय ते तुम्हाला मग दिसेल तुम्हाला. हे बघा आता हे जे सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉलचं मिनिंग असतं. आपल्याला इथे सिम्बॉलचं मिनिंग जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवतो. वरच्या बाजूला जे आहे तो क्राऊन आहे. दिसलं सगळ्यांना? तो क्राऊन आहे म्हणजे राजा या ठिकाणी सर्वोच्च स्थानी असतो. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये एक शिल्ड आहे. अशी ढाल आहे. ढालीच्या आतमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 राऊंड मध्ये तुम्हाला सगळे असे कॅसल किंवा फोर्ट सारखं दिसेल. एकदम व्यवस्थित बघा तुम्हाला फोर्ट दिसायला लागतील. ते जे 7 फोर्ट्स आहेत किंवा 7 कॅसल आहेत ते तिकडच्या सरंजाम म्हणजे तिथले जे त्यांचे सरदार होते त्या सरदारांचं हे प्रतीक आहे. हे कॅसल्स आहेत. त्याच्या आतमध्ये तुम्ही परत बघितलं आणखी एक छोटी ढाल दिसेल. त्या छोट्या ढालीमध्ये पुन्हा 1 2 3 4 आणि 5 ढाली आहेत. दिसत आहेत? या 5 ढाली म्हणजे त्यावेळेला 5 ते मूळ राजे होते. पोर्तुगालच्या बाजूने छोटे छोटे असे ट्राईब्स किंवा असे मूळ छोटे छोटे राजे होते. त्याला मूळ बोलतात. मुरिश एम्पायर बोलतात. त्यांना त्यांनी हरवलं होतं. ते हरवलं म्हणून ते हरवल्याचं त्या विजयाचं प्रतीक म्हणून त्या 5 ढाली आपल्याला दिसतात. त्या 5 ढालीवरच्या एका ढालीवरती पुन्हा 5 बिंदू आहेत. डॉट आहेत. डॉट 1 2 3 4 5 दिसले का बघा. ते जे डॉट्स आहेत ते सांगतात की येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती 5 जखमा होत्या. त्या ज्या 5 जखमा आहेत त्या जखमांचं त्यांच्या त्यागाचं त्यांच्या मानवतेचं ते प्रतीक म्हणून ते 5 डॉट दाखवले जातात. तर असं प्रत्येकाला एक चिन्ह असतं. याला रॉयल कोट्स ऑफ आर्म बोलतात.
असं रॉयल कोर्ट्स ऑफ बिशप असतं, रॉयल कोर्ट्स ऑफ असे वेगवेगळ्या जणांना वेगवेगळे सरकारने राजाने दिलेली ही एक पदक आहे आणि ते पदक घालून तुम्ही यायचं असतं. तुमच्या फॅमिलीला ही पदक दिलेलं असतं आणि त्याचबरोबर हे राजसत्तेचं प्रतीक म्हणून मानलं जातं. हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल सांगतो, कुठल्याही दरवाजाच्या वरती एक हे म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की हा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. नंबर 2, तोफा असतात, त्या तोफेवरती तोफ ज्या ठिकाणी बांधलेली आहे तोफ कोणी तयार केली त्याच्यानुसार तिथे तुम्हाला बघायला मिळेल. अशा अनेक ठिकाणी आपल्याला रॉयल कोर्ट्स ऑफ आर्म बघायला मिळतात. त्याच्यात खाली एक शिलालेख लिहिलेला आहे. हे शिलालेख खूप महत्त्वाचे आहे. पोर्तुगीजांची सवय होती की आमच्या राजाच्या आशीर्वादाने या काळामध्ये ह्या वस्त्राच्या अधिकाराखाली हा किल्ला बांधला, असं एक सिस्टमॅटिक त्यांचा एक पॅटर्न असायचा. तो पॅटर्न इथे लिहिला. ह्या पॅटर्नमध्ये वास्को द गामाचा नातू, ओके, वास्को द गामाच्या नातूचं नाव मी विसरलो, त्याचं नाव आहे कुठला तरी गामा आहे, ठीक आहे. तो त्याने 1617 मध्ये हा किल्ला बांधला असं तो त्या पोर्तुगीज भाषेतला आहे. त्याचा मी तुम्हाला मराठीत अनुवाद सांगितला. तर ते नेहमी बघायचं ज्याच्यावरून आपल्याला एक प्रॉपर इव्हिडन्स मिळतो. हा इतका स्ट्रॉंग इव्हिडन्स असतो की त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. नंबर 2, आता इथून तुम्ही गेटच्या आतमध्ये आल्यावर गेटमध्ये काय बघायचं, सगळ्यांनी डोकावून फक्त बघायचं. तर इथले अतिशय छोटा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचे रॅम्पेट बघायचं. रॅम्पेट बोलतात त्याला, रॅम्पेट म्हणजे चारी बाजूला आहेत, 1 2 या बाजूला 3 आणि या बाजूला 4. इतके दणदणीत रॅम्पेट आहेत की अगदी मोठ्यातली मोठी तोफ सुद्धा तुम्ही आरामात वर घेऊन जाऊ शकता. इथे खालच्या बाजूला इथे विहीर आहे ज्याला इथे जाळी लावली आहे बघा समोर. त्याच्यानंतर ह्या छोट्या ज्या बराकी बोलतात, ह्याला बरॅक्स बोलतात, ह्या बरॅक्स आहेत. याच्यामध्ये सैनिकांना राहण्यासाठी जागा होती. आता तुम्ही बघा, हे आपल्या घरापेक्षा सुद्धा छोटं वाटेल तुम्हाला, पण हा छोटेखानी किल्ला असला तरी एकेकाळी हा यांचं ट्रेनिंग सेंटर होतं. पोर्तुगीजांचं ही एक काय म्हणूया आपण त्याला, जिथे ट्रेनिंग दिली जाते, जसं पोलिसांना ट्रेनिंग देण्याचं एक मैदान असतं तशा टाईपमध्ये हा अकॅडमी, यू कॅन से ॲज अ अकॅडमी, अशा पद्धतीचं होतं. आणि चारी बाजूला भरभक्कम असे बुरुज आहेत. हे बुरुज जसं आपण पिटुकलाचा जो किल्ला आपण म्हणूया त्याला, एकदम लहानसा आहे. याच्यापेक्षा बऱ्याच वेळेला आपली घरं किंवा गावातले वाडे मोठे असतात. पण तुम्ही येताना लक्षात आलं असेल की टेकडीवर चढताना कसा कस निघतोय ते अनुभव घेतला तुम्ही. त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी भौगोलिक परिस्थिती आणखी वेगळी होती. या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जो नदीचं एक भलं मोठं पात्र दिसतंय त्याचं नाव आहे मांडवी नदी. ही मांडवी नदी या बाजूने इकडून आता येताना आपल्याला एक मध्ये ब्रिज लागला, तो मांडवी नदीचा एक फाटा गेला आहे, त्याला कुंभारजुवे चॅनल किंवा असं म्हटलं जातं. इकडून या साईडून सुद्धा अनेक फाटे गेलेले आहेत, मांडवीच आहे ती. आणि त्याच्यामुळे गंमत काय झाली, हे सगळं बेट तयार झालेलं आहे. हे बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे जुवे बेट. काल जुव्याचा अर्थ सांगितलं, जुवा म्हणजे बेट. हे जुवे बेट छोटंसं, याच्या बाजूला मोठं बेट आहे त्याचं नाव आहे कुंभारजुवे. ही 2 बेट आहेत, ही मांडवीच्या पात्रामध्ये तयार झालेले आहेत. मांडवीचं पात्र असं सगळं पसरलेलं आहे. आता मजा अशी आहे, इथला सगळा इतिहास हा ऐकण्यासारखा इतिहास आहे, ठीक आहे. तर इथला इतिहास फार सुंदर, त्याचं थोडंसं पार्श्वभूमी सांगतो. जमलं तर बसा पाहिजे तर निवांत. तिथे आवाज येतोय का तुम्हाला? मग बसा, तिथेच बसा. इथून सांगतो, काही जणांना जिथे सावली मिळेल, जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या. उन्हात नका बसू, या इथे माझ्या पायाजवळ या असे बसा. तिथे यायच्या अगोदर हा सगळा प्रदेश म्हणजे अगदी सुपीक, ह्याला आम्ही फूड फॅक्टरी म्हणतो. कुंभारजुवे आणि जुवे म्हणजे मांडवीच्या पात्रामुळे इथली जी काही जमीन आहे ही अशी सुपीक गाळाची जमीन आहे. तर माणूस पेरला तर उगवेल, म्हणजे बोलण्याचा अर्थ आहे हा. तर एवढी ती सुपीक आणि गाळाची जमीन. या गाळाच्या जमिनीमध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणावर भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या मोठ्या प्रमाणावर व्हायच्या. पोर्तुगीज आल्यानंतर पोर्तुगीज कुठे येतात त्याचं लोकेशन बघा. या बाजूला तुम्ही आला, इकडे ओल्ड गोवा, हा ओल्ड गोवा आहे. या बाजूला तिकडे गेला ही नदी दिसते, या नदीच्या त्या पलीकडे गेला की हे डिचोली आहे. तुम्ही काल सप्तकोटेश्वराला इथे आला होता, हे सप्तकोटेश्वर आहे. या ठिकाणी हे पुढे गेलं की नार्वे, हे सप्तकोटेश्वर. तिथून सरळ पुढे गेलो की इथे सांकळी, डिचोलीच्या पुढे गेला की सांकळी, आणि आपण सांकळीला फिरून अशी फोंड्याला आलो.
फोंडा या बाजूला आहे, ठीक आहे. आता फोंडा ज्या बाजूला आहे त्याच बाजूने सरळ आपण पुढे आल्यानंतर हा ओल्ड गोवा लागतो, इथे हा ओल्ड गोवा आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीला तुम्ही जर समजून घेतलं तर लक्षात येईल डिचोली ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकली आणि ती त्यांच्या ताब्यात आली त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या सीमा ह्या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या सीमेशी भिडल्या आणि गोव्यातल्या पोर्तुगीजांना ही सतत धास्ती होती, सतत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ती भीती होती की आता आपल्याकडे जर आक्रमण झालं तर ते या बाजूने होणार. 1667ला ज्या वेळेला मी तुम्हाला गंमत पण सांगितली की सप्तकोटेश्वराच्या अगोदर कोलवाळची स्वारी झाली त्यावेळेलाही पोर्तुगीजांचे धाबे दणाणलेले होते. त्याच्यानंतर सप्तकोटेश्वराचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. त्यावेळेला सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की जर आता आपल्याला काही मराठ्यांकडून हल्ला होण्याचे चान्सेस आहेत तर ते डिचोलीकडून होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी ह्या बेटावर ह्या टेकडीवर ह्याची सामरिकता समजून घ्या, युद्धाच्या दृष्टिकोनातून ह्याचं महत्व समजून घ्या की ही एक टेकडी आहे, ह्या बाजूला दलदल आहे सगळी, इकडच्या बाजूला आखाडा बोलतात, ह्या बाजूला एक छोटंसं बेट आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा पुन्हा सगळं दलदलीचा भाग आहे. इथे धावजी म्हणून गाव आहे. ह्या सगळ्या ह्या दलदलीच्या पट्ट्यामधली ही टेकडी आणि ह्या टेकडीला त्यांनी किल्ल्याचं रूप दिलं. 1668 साली हा किल्ला बांधला. सुरुवातीला ह्या किल्ल्याचं नाव होतं सेंट स्टीफन फोर्ट, नंतरच्या काळामध्ये त्याचं नाव झालं सेंट इस्टवाम फोर्ट, इस्टवाम. तर साव इस्टवाम किंवा सेंट इस्टवाम असं बोललं जातं. तर सेंट इस्टवाम फोर्ट हा इथे बांधण्यात आला. तो बांधला कशासाठी तर मराठ्यांकडून जे आक्रमण होईल त्या भीतीमुळे त्यांनी तो बांधला होता आणि तो बांधल्यानंतर तो छोटेखानी किल्ला आहे. लक्षात घ्या, मगाशी कोणीतरी म्हणालं की या ठिकाणी आपल्याला पार्टिझन दिसत नाहीयेत, कॅप्सूल बुरुज दिसत नाहीत, पण नंतरचं हे रेस्टोरेशनचं काम आहे त्यामुळे त्या काळात होते की नव्हते याचं कुठलं आपल्याला तिथे चित्रात दिसत नाही. हा किल्ला फक्त आणि फक्त एवढंच आहे की इथे तोफांसाठी तुम्हाला ज्या जंग्या दिसत आहेत त्या जंग्यांवरून लक्षात येईल ह्या तोफा अगदी त्या तिथपर्यंत डिचोलीपर्यंत जाऊ शकत होत्या. या बाजूला इकडे नदीच्या पात्रापर्यंत, इकडच्या नदीच्या पात्रापर्यंत हा बराचसा मोठा परिसर पूर्णपणे कव्हर करण्याची ताकद या किल्ल्यात होती. हा त्या काळातला टेहाळणीचा किल्ला होता. हा त्या काळातला अतिशय महत्वाचा संरक्षण देणाऱ्या कवचामधला किल्ला होता. इथून पुढे ओल्ड गोवा म्हणजे पोर्तुगीजांची राजधानी सुरू होते. त्या पोर्तुगीजांच्या राजधानीला जो सगळ्या बाजूने पूर्णपणे तटबंदी होती. 17 किलोमीटरची तटबंदी होती, 17 किलोमीटरची. त्या प्रत्येक तटबंदीमध्ये बुर्जाचे भाग होते, त्या बुर्जांवरती तोफा होत्या, दरवाजे होते. हे सगळा भाग ओल्ड गोव्याचा होता. आता तिथून मी भूगोलातून थोडासा इतिहासात जातो की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने हा किल्ला बांधला ती भीती खरी कधी ठरली तर 1684. आपण एपिसोड नंबर 1 बघून आलोय कारण मी ही सगळं प्लॅन करताना माझ्या डोक्यात असं होतं की तुम्हाला त्या एपिसोड मध्ये सांगायचं आहे, ते दाखवायचं आहे. नोव्हेंबरमध्ये 9-10 तारखेला जो फोंड्यामध्ये रणसंग्राम झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी अगदी पोर्तुगीजांना पाणी पाजलं, तो भाग आपण बघितल्यानंतर पोर्तुगीजांना असं वाटलं होतं की आता इथून सहजपणे मराठे निघून जातील. मी उन्हात जातो म्हणजे मी तुम्हाला दिसेन सगळ्यांना, सहजपणे मराठे निघून जातील आणि मराठे निघून गेल्यानंतर आपल्याला पुन्हा हा प्रदेश जिंकता येईल. पण मित्रांनो असं झालं नाही. असं झालं नाही याचं कारण असं आहे की अगदी अचानकपणे एका रात्री आपले 300 मावळे कुठेही काही हल्ला न करता, आवाज न करता अगदी चोर पावलांनी या टेकडीवरती आले. डिचोलीतून पूर्णपणे नदी, तिथे समोर आपल्याला डिचोलीची समोर दिसते बघा, तिथे तुम्हाला नार्व्याची जेट्टी दिसते. या सगळ्या बाजूने सहजपणे अगदी थोडक्यामध्ये आमचे मराठे इथे आले. इथे पूर्णपणे हा किल्ला बेसावत होता. ह्या बेसावत किल्ल्यावरती जे किल्लेदार आणि काही थोडेफार शिपाई होते त्यांना कधी त्यांचं शरीरावरचं धड बाजूला झालं हे त्यांना कळलं सुद्धा नाही आणि अतिशय सहजपणे हा किल्ला मराठ्यांनी जिंकला. रात्रीचे 8-8:30 वाजले असते. किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सगळं आपलं मावळ्यांचं सगळं सैन्य जे होतं ते नदीच्या पलीकडे होतं. आपल्याकडे त्यांना काहीतरी मेसेज देण्यासाठी आपली एक पद्धत असते, कधी आपण जाळ करतो. इथे तोफा होत्या, त्या तोफांमधून काही गोळे, इशाऱ्याचे गोळे तिकडे टाकण्यात आले आणि काही गोळे जे आहेत ते या बाजूला टाकले आणि ते या बाजूला टाकलेले जे गोळे आहेत ते इतके दूर गेले की ते जाऊन ओल्ड गोव्यामध्ये पडले. थोडस इमॅजिनरी पॉवर वापरा तुमची, व्हिज्युअलाइज करा. रात्रीचे 8 वाजता तिथे मीटिंग भरले. विजराई सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी मोठमोठे आमिर, उमराव, त्यांचे अधिकारी वर्ग, त्यांचे कॅप्टन्स
आणि बिशप त्यांचे धर्मगुरू घेऊन तिथे ओल्ड गोव्यामध्ये श्रीमंत मंडळींना घेऊन तो त्या ठिकाणी चर्चा करतोय. तो चर्चा करतोय, साहेब उन्हात उभे राहू नका, सावलीत राहा, बसा खाली तिथे, बसा साहेब बसा, हे ऊन कडक आहे, लागणारं ऊन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इथे सगळी चर्चा चालू असताना त्या चर्चेच्या वेळेला अचानकपणे वरून हल्ला झालेला आपल्याला दिसतो. काही तोफगोळे तिथे पडले, तोफगोळे पडले. त्यावेळेला मस्तपैकी तिथे अशी एक मोठी बेल घंटा होती, ती घंटा वाजवली जायची की कोणी आक्रमण केलं, कोणी एखादा काही दुसरं काही अडचण असेल तर ती घंटा वाजवली. इट्स लाईक एज अ अलार्म बेल. तर अलार्म केला, त्यातली बेल वाजवली. ती बेल वाजवल्यानंतर सगळे जण हैराण सैरा वैरा पडू लागले. पोर्तुगीजांना नेमकं कळेना की काय झालंय, किती गोंधळाची परिस्थिती असेल बघा. ज्यांची सगळ्यांचे वाडे, सगळ्यांचे मोठमोठे टॉवर्स, बिल्डिंग्स आणि पोर्तुगीज विलास त्या ठिकाणी आहेत. प्रचंड गडगंज श्रीमंती आहे, मोठमोठे व्यापारी त्या ठिकाणी आहेत, सगळे सरदार आहेत, पोर्तुगीजांचं ऑफिस आहे, शासकीय अधिकारी आहेत त्या ठिकाणी, स्वतः विजरई आहे. ही सगळी मंडळी तिथे आहेत. आणि अशा ह्या गोव्याच्या राजधानीवर, या आशिया खंडातल्या भारतातल्या त्यांच्या वसाहतीच्या राजधानीवर हल्ला झाला. त्यामुळे आता काही आपलं रक्षण कोण काही करत नाही, आपण काय इथे वाचत नाही, याची जाणीव त्यांना झाली. स्वतः विजरई पूर्णपणे गांगरून गेला आणि अगदी सगळ्यांना घेऊन 10 वाजेपर्यंत सगळे काय काय करायचं याचं प्लॅनिंग करून ते या पूर्ण ह्या गोव्याच्या, त्या ओल्ड गोव्याच्या तटबंदी जवळच्या धावजीची तटबंदी आहे त्या बुरुजावर येऊन स्वतः पहारा द्यायला उभा राहिला. त्याला आता असं वाटलं की आता कधी संभाजी महाराज आपल्यावर आक्रमण करतील याचा काही नेम नाही. भयंकर 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 घाबरून गेली होती ही लोक. दहशत काय असते, ही दहशत त्या दिवशी त्या रात्री पोर्तुगीजांनी स्वतः अनुभवली. पूर्ण रात्रभर स्वतः विजरई, धर्मगुरू, सैनिक हे सगळेजण त्या पूर्ण ह्या तटबंदीचा पूर्ण जागता पहारा देत होते. रात्रीच्या वेळेला येणं शक्य नव्हतं. किती फौज आहे, काय आहे, लढाई करणं त्यांच्यासाठी सुद्धा अवघड होतं. त्यामुळे त्यांनी रात्री सकाळ होण्याची वाट बघितली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर तिथून जवळजवळ 400 ते 500 सैनिक घेऊन विजरई तिथून निघाला. तिथून निघाल्यानंतर हा मधला भाग आहे, ह्या मधल्या भागामध्ये दलदल आहे आणि नदीचं पात्र, त्यावेळेला ओहोटीची वेळ होती. नदीच्या पात्रामध्ये जी काही जमिनी असतात, शेतं असतात, त्याला बांध असतात, ते बांध तोडले याच्यासाठी की उद्या नदीचं पाणी जे आहे ते पात्राचं पाणी सगळीकडे पसरावं आणि पाण्यामध्ये नदी नेमकी कुठे आहे आणि जमीन कुठे आहे हे कळू नये. त्याच्यामुळे त्यांनी बांध तोडले आणि बांध तोडून तो वरती यायला लागला. वरती यायला सुरुवात झाली. सगळ्या बाजूने, या बाजूने दलदल आहे, मी सांगितलं तुम्हाला, इकडून हे सगळा भाग आहे, हा नदीचा किनारा आहे, तो समोर दिसतोय तो, आणि ह्या नदीच्या किनाऱ्याने वरती यायला सुरुवात झाली. पोर्तुगीजांचं सैन्य वरती येऊ द्यायला सुरुवात झाल्यानंतर आमच्या मराठ्यांनी त्याला शांतपणे येऊ दिलं. वरती आल्यानंतर अगदी अर्ध्यापर्यंत आल्यानंतर अचानकपणे जणू काय एखादा काहीतरी भुताटकी व्हावी, चमत्कार व्हावा, अशा अचानकपणे मराठे वेगवेगळ्या दिशेने हल्ला करू लागले. आणि तो हल्ला जसा मी मगाशी म्हणालो अगदी तसा होता, अवचित होता, अचानक होता, इतका वेगाने होता की नेमकं करायचं काय. हातात बंदूक जरी असली, तलवार जरी असली तर त्याचा नेमका उपयोग काय असतो पूर्णपणे ब्लँक. पोर्तुगीजांना पळावं का थांबावं का लढावं हेच कळत नव्हतं. ज्याला जे सुचलं ते करायला लागला. कोणी वरून खाली उड्या मारायला लागलं, कोण अगदी घरंगळत जायला लागलं, कोण पळता पळता त्या दलदलीत गेलं, दलदलीतून पुढे जाण्याचा त्यांचा मार्ग शोधत होतं. कितीतरी जण असेच वरून पडून मेलेले आहेत. काही जण समोरून दिसतोय तो घोडा दिसतोय, ती लढाई दिसते, तलवारीचे हात दिसतात, माणूसच दिसत नाही. इतक्या वेगाने त्या लढाया चालू होत्या. हा सगळा पराग, हा तुम्ही ज्या भागात आता बसलेला आहात आणि त्याच्या परिसरातून तुम्ही आला, हा सगळा त्यावेळेला रणधुमाळीचा सगळा परिसर होता. लढाई अतिशय वेगाने चालू होती. ती लढाई होत असताना लक्षात आलं त्या वेळेला पुन्हा नंबर 2 दुसरी वेळ पुन्हा विजरई वाचला. गोळी अंगाला चाटून गेली, गालाला चाटून गेली, वार झाले आणि अगदी म्हणजे त्याच्या अंगावर आलेलं जे काही यमाचा दूत होता ना, तो थोडक्यात जरा त्याचा पत्ता जरा चुकला आणि त्याच्यामुळे त्याच्या बरोबरचा जो कॅप्टन होता त्या कॅप्टनने त्याला वाचवलं. सगळ्या बाजूने तो खरचटलेला होता. पळत धडपडत तो इकडून खाली निघाला आणि खाली निघाल्यानंतर तो या खाडीच्या काठाकाठाने पळायला लागला. गोष्ट इथे संपलेली नाहीये मंडळी. त्या ठिकाणाहून आमच्या महाराजांनी हे बघितलं. त्यांना हे पाहवत नव्हतं. एकदा नाही दुसरी वेळ हा विजयी पळतो कसा,
लढाई न करता हा पळून कसा जाऊ शकतो? हातात आलेल्या शत्रूला सोडायचं नाही आणि म्हणून त्यांनी घोडा ह्या आपल्या मांडवीमध्ये घातला. घोडा मांडवीमध्ये घातला त्यावेळेला हळूहळू मांडवीला जी ओहोटीची वेळ होती ती संपून भरतीची वेळ सुरू झाली होती. भरतीची जी वेळ आहे या ठिकाणी थोडंसं कमी पाणी असतं. हा कमी पाणी इथून तो घोडा पुढे जात होता, परंतु हळूहळू भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे घोडा पोहणीला लागला. पोहणीला लागला म्हणजे घोड्याचे पाय जमिनीला टेकायचे बंद झाले आणि त्यामुळे तो बॅलन्स त्यांचा सांभाळणं खूप अवघड होतं. परिणामतः आपल्याला एक मनामध्ये शंकेची वाईट पाल चुकून गेली, वाईट वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं की आता पुढे काय घडू शकतं. शंका मनात येणं हे काही चुकीचं नव्हतं. त्यावेळेला खंडो बल्लाळ त्यांच्या बरोबर होते, इतर मावळे सुद्धा होते. इतिहासात त्यांची नावं नाही आहेत, परंतु त्यांनी तो जो घोडा पोहणीला लागलेला होता तो घोडा हळूच तिथपर्यंत जाऊन त्यांनी त्याचा लगाम पकडून त्याला एक व्यवस्थितरित्या बाजूला आणलं आणि त्याच्याबद्दल नंतर त्यांना बक्षीसही दिलेलं आहे. तो भाग झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुढे आले. तोपर्यंत इथे सगळं अगदी रक्ताचा सगळा असा पूर्ण सडा पडलेला होता. पोर्तुगीजांचं काही शिल्लक ठेवलं नव्हतं आपण आणि इथून जे काय वाचले, अवघे थोडे वाचलेले होते ते शेवटी पुढे जाऊन बोटीमध्ये बसले आणि बोटीतून ते ओल्ड गोव्याला गेले. ओल्ड गोव्याला तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी आता नेमकं काय करायचं, कारण एवढं मोठं सैन्य घेऊन संभाजी राजा इथे आपल्या आता उरावर बसायसाठी येतोय. गोवा आता काय वाचत नाही, याला कोणी सुद्धा वाचवू शकणार नाही याची त्याला पुरती खात्री पटलेली होती. केवळ आणि केवळ नशीब बलवत्त म्हणून तो अगदी थोडक्यात तो बाहेर पडला होता. एकदा नाही दोनदा पडला. सुरुवातीच्या वेळेला जुवे किल्ल्याचा तो रणसंग्राम मगाशी सांगितला. आता पुन्हा तुम्हाला हे लक्षात येतंय ह्या जुवे किल्ल्याच्या याच्यामध्ये फोंडा किल्ल्याच्या नंतर जुवे किल्ल्याच्या याच्यामध्ये पुन्हा त्याची तीच अवस्था झाली होती. गेला इथे ओल्ड गोव्यामध्ये बॅसिलिका बॉब जीजस नावाचं चर्च आहे. त्या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर या झेवियरचं त्या ठिकाणी थडगं आहे. एक ममी ठेवलेली आहे आतमध्ये. ती ममी पूर्णपणे त्यांनी ती खाली घेतली, धाय मोकलून रडायला लागला आणि हे रडायला लागलेला असताना त्याचा राजदंड जो आहे, राजदंड म्हणजे राजाचं चिन्ह, ह्या राजाची पोर्तुगाल राजाची जी काही सत्ता आहे ती सत्ता मी त्याचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सांभाळतो म्हणून तो राजदंड व्हॉइसरॉयच्या हातात असतो. तो व्हॉइसरॉयच्या हातातला राजदंड त्यांनी त्या मम्मीजवळ ठेवला, त्या थडग्याजवळ ठेवला. धाय मोकलून रडायला लागला आणि त्याने त्याच्या समोर अगदी विनवणीच्या गडगडत लिहिलेले काही पत्र त्याने तिथे मांडलं, शब्द लिहिले. त्याच्यात त्याने सांगितलं की हे सगळं आता राज्य पूर्णपणे मी सेंट फ्रान्सिस झेवियरला अर्पण करतो, कारण आता ते वाचू शकत नाही. मी हे अर्पण करतो. मला असं वाटतं की मी ह्या राज्याला पूर्णपणे सांभाळण्यासाठी सक्षम नाहीये आणि हे राज्य आता छत्रपती संभाजी महाराजांच्या तावडीतून कोणी सुद्धा वाचवू शकणार नाही आणि म्हणून हे आता जर काय वाचवायचं असेल तर हे तुम्हालाच वाचवायचं आहे. त्यामुळे हे आता इथून पुढची काळजी जबाबदारी जी घ्यायची ती तुम्हाला घ्यायची आहे. असं सोडून त्या ठिकाणी तो रडत बसला. एक डोळ्यासमोर चित्र आणा की एवढ्या मोठ्या सत्तेचा जिथे जगामध्ये मोझांबिक असेल, आशियातले काही देश असतील त्या ठिकाणी यांची सत्ता असणारा असा हा पोर्तुगीज राजाचा व्हॉइसरॉय विजरई हो या ठिकाणी एखाद्या लहान मुलासारखा रडतोय. आपली सत्ता इतका तो आता दुबळा झालाय की त्याला कळतंय की आता माझं ह्याच्यातून ह्या संकटातून कोणी सुद्धा मला वाचवू शकणार नाही. असं सगळं तिकडे चालू होतं. इकडे तोपर्यंत काय झालं, आपल्याकडे कधी कधी काही घटना अशा घडतात, त्या घटना आणि त्या घटनांचे अर्थ समजून घेणं फार महत्वाचं आहे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. औरंगजेबाचा जो मुलगा होता शाह आलम, त्याचं सैन्य फार वेगाने आता गोमांतक प्रदेशामध्ये घुसत होतं. पाठलाग करत करत ते गोमांतकामध्ये आले होते आणि ही सगळी कुणकुण संभाजी राजांना लागली होती. इथे जर आपण थांबलो असतो तर त्याच्यातले दोन सगळ्यात मोठे ड्रॉबॅक्स आहेत. ते ड्रॉबॅक्स असे आहेत की आपल्याकडचं जे आरमार आहे त्या आरमारासाठीची जी ताकद किंवा आरमाराचं जे बळ आहे तेवढं बळ आपल्या आरमारात नाहीये की ते जाऊन तिथे आरमारी युद्ध करू शकतील पोर्तुगीजांबरोबर. पोर्तुगीजांचे एकूण 4 किल्ले ह्याच मांडवी नदीच्या मुखावर आहे. एका बाजूला आहे आग्वाद किल्ला, त्याच्या आतमध्ये आहे रेईश मागुश, तो मी नंतर तुम्हाला दाखवेनच. दुसऱ्या बाजूला आहे काबो किल्ला आणि काबो किल्ल्याच्या आतमध्ये होता गॅशपर दिहश. अशा 4 किल्ल्यांच्या संरक्षणामध्ये पूर्ण खाडी आणि ओल्ड गोवा हा त्यांच्या आधिपत्याखाली होता. त्यामुळे तिथून जहाज आतमध्ये आल्याशिवाय इथपर्यंत पोहोचूच शकणार नाहीयेत. जर जहाजाने हा सगळा रस्ता जर बंद केला आणि तिथून आरमार समजा आतमध्ये आलं तर आपल्या सैनिकांना आपल्या मावळ्यांना इथून निघणं अवघड होईल.
आणि त्याच्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांनी हा सगळा दुपारी 12 नंतर हीच आता आपण जे हीच ती वेळ, ह्याच वेळेला रणसंग्राम घडलाय आणि दुपारी 12 नंतरच्या वेळेला मराठ्यांनी बघितलं सगळं नासधूस केली आणि ती तोफा वगैरे हे सगळं इथेच टाकून मराठे सरळ इथून निघून गेलेले आहेत. इथून निघून गेले ते, इथे थांबणं शक्य नव्हतं. तो एक प्रकारचा आत्मघात झाला असता. त्यामुळे इथून ते निघून गेले. ओल्ड गोव्यामध्ये ही काही कल्पना नाहीये की महाराज, कारण त्यांना आता कशावरच त्यांचा विश्वास नाही. भुताटकी झाल्यासारखं हा माणूस कधी येतोय. त्यामुळे त्यांनी ते सगळं सोडून दिलं होतं. त्यांना ही काहीच कल्पना नव्हती. त्यांना असं वाटत होतं की आता काय होईल आणि कसं होईल, आपल्याला आता कोणी सुद्धा वाचू शकणार नाही. इथली राजधानीच नष्ट होणार आहे, इथला सगळा परिसर, इथली सत्ता, इथली आपली संपत्ती सगळं जाणार आहे. पण दुर्दैवाने म्हणजे आपल्या दुर्दैवाने तसं काही घडलं नाही. कारण शहा आलमचा जो काही प्रवास होता तो फार वेगाने होत होता आणि म्हणून मराठ्यांनी माघार घेतली. किल्ला जिंकलेला असताना सुद्धा हा किल्ला आम्ही सोडून गेलो. पण तिकडे चमत्कार वेगळाच झाला. फ्रान्सिस झेवियरच्या पायाजवळ ठेवलेला, तो बाजूला थडग्याजवळ ठेवलेला जो काही राजदंड आहे, तो राजदंड ठेवल्यानंतर असं काही झालं की अगदी गळ्यापर्यंत आलेलं जे काही संकट होतं ते संकट कमी झालं आणि मराठी निघून गेले. हा सगळा चमत्कार केवळ आणि केवळ सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्यामुळे झाला, अशी त्यांची ठाम समजूत झाली. मग त्यांनी त्याला म्हणाले, हा आमच्या गोव्याचो साहेब, हा गोव्याचा साहेब आहे, ह्या साहेबामुळे आम्ही वाचलो आणि ह्याच्या पुढे जो कोणी व्हॉइसरॉय येईल त्याने हा जो राजदंड आहे आता तो कोणाकडून घ्यायचा, फ्रान्सिस झेवियर्स कडून घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या प्रथा सुरू झाल्या आणि मग त्याला आमचं संरक्षण करणारा संत म्हणून त्याला पेट्रॉन सेंट असं म्हटलं जातं. संरक्षण करणारा संत म्हणून त्याला ख्याती मिळाली. चमत्काराला नमस्कार करणारी आपली जनता असते, बघत नाही की नेमकं काय घडलं. ज्या संताला आज जगात डोक्यावरती घेऊन नाचलं जातं, चमत्कार दाखवले जातात, ते चमत्कार आणि हे संरक्षण करण्यासाठी ते कोणाच्या विरुद्ध संरक्षण केलं हे पहिलं समजून घ्या. तुम्ही गोव्यामध्ये आल्यानंतर कधी बॅसिलिका बॉम जीजस मध्ये गेला तर जाऊ नका असं मी अजिबात म्हणत नाही. मी स्वतःहून म्हणतो की तुम्ही जा. जगातली सगळ्यात जास्त लोक तिथे जात आहेत. ती सगळ्यात मोठी टुरिस्ट साईट आहे. तुम्ही तिथे जा. ते जायचं कशासाठी? अच्छा, हाच का तो, ह्याच्याच पायाजवळ ती गडगडण्यासाठी इथे व्हॉइसरॉय बसला होता. कोणासमोरून वाचण्यासाठी? संभाजीराजांपासून. जे काही संरक्षण करण्याची त्यांनी पूर्णपणे जे काही सांगितलं ते केवळ केवळ संभाजीराजा. हा जो मोठा चमत्कार घडल्याचं सांगतायत तो कोणामुळे? संभाजीराजांमुळे. तुम्हाला पेट्रॉन सेंट म्हणून जी पदवी मिळाली, गोव्याचो साहेब म्हणून जी पदवी मिळाली ती संभाजीराजांमुळे. त्याच्यासाठी बघायला जा. असा हा सगळा इतका जबरदस्त इतिहास आहे. हा इथला रणसंग्राम आहे. जेवढा रणसंग्राम तिथला निर्णायक लढाई असं जे म्हणत होते, निर्णायक अनेक लढाया झाल्या. इथून नंतर परत गोव्यावरती चाल करून येईल मराठी सैन्य असं त्यांना वाटत होतं. पण महाराजांनी त्याच्यापेक्षा उलटी चाल केली. महाराज इथून राशोलला गेले. राशोलला वेढा दिला. राशोलचा किल्ला हा सर्वात महत्वाचा किल्ला आहे दक्षिण गोव्याकडचा. त्याच्यानंतर महाराज उत्तर गोव्याला गेलेले आणि तो उत्तर गोव्याचा सगळा भाग, जे काल आपण कोलवाळ बघितलं, शापोरा आहे, हे सगळे जिंकले. 46 तोफा महाराज इथून घेऊन गेलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम काय बघायचा असेल तो गोव्यात येऊन बघायचा. 46 तोफा त्यांच्या नाकावर टिचून घेऊन गेलेलो आहे आपण इथून. आणि त्याचबरोबर हे सगळे किल्ले जिंकले होते. एकही किल्ला शिल्लक राहिला नव्हता. फक्त 4 किल्ले पोर्तुगीजांकडे होते. अगवाद, रईसमागुश, मार्मागोवा आणि राशोल. हे 4 किल्ले सोडले तर उरलेले सगळे किल्ले मराठ्यांनी जिंकले होते. खालचा, वरचा, पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा सगळा भाग मराठ्यांच्या ताब्यात गेला होता. 3 तालुके आणि 4 किल्ले या एवढ्याच भागावरती पोर्तुगीज शिल्लक होते. आणि त्यानंतर इतकी दहशत कोंदिद अलवारने खाल्ली. हाच तो कोंदिद अलवार जो तिथे सुद्धा अगदी मरता मरता वाचला, जुव्याच्या लढाईमध्ये मरता मरता वाचला. त्याने समजलं की इथे ही राजधानी काही आता मराठ्यांपासून वाचणं शक्य नाही, त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, राजधानीच बदलूया. आणि त्यांनी तो ठराव मांडला आणि ती राजधानी वास्कोला म्हणजे मार्मागोव्याला घेऊन जायचं ठरलं. ते सगळं फायनल पण झालं. पण नंतर ते व्यावहारिक दृष्टिकोनातून शक्य नव्हतं, कारण राजधानी उचलून घेऊन जायचं इट्स नॉट अ व्हेरी म्हणजे इझी टास्क. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली ते नंतर बारगळलं. पण राजधानी बदलण्यापर्यंत निर्णय करण्याचं कारण कोण असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज आहेत. 1684लाच हा सगळा इतिहास बदलून गेला असता मित्रांनो. आणि त्याच्यामुळे आपण इथे यायचं आहे. ह्या मराठ्यांच्या पाऊलखुणा आहेत, शौर्य गाथा आहेत. त्या शौर्य गाथा आपण तिथे बसून, महाराष्ट्रात बसून, पुण्यात, मुंबईत बसून आपल्याला त्या वाचता येतात, अनुभवता येत नाही. तुम्ही आज आला या ठिकाणी, बार रायगड परिवाराच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं पाहताय.
मला खरंच फार मोठा आनंद होतोय, कारण या रणभूमीमध्ये आपल्या पूर्वजांनी जे काही शौर्य गाजवलंय त्याचा एक अनुभव तरी आपल्याला घेता येतोय, हे आपलं थोर भाग्य आहे. शंका घेत नाही आता, कारण वेळ भरपूर झालाय, अजून आपल्याला बरंच बघायचं आहे. दाखवायला येतो या. प्रश्न तुम्हाला पडला नाही? प्रश्न तुम्हाला पडला नाही का रे? पडला. थांबा हळू. ते सोफा आल्यावर इकडून किल्ल्याच्या बाहेर का ठेवायचे? खंदक जर असतं तर त्याला हा असा ब्रिज बांधलेला नसता. तर मंडळी, या ठिकाणी ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर ही तोफेसाठीची जागा होती. तोफेसाठीची जागा ओळखण्याचा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो की त्याला रॅम्प केलेला आहे. या बाजूने तुम्ही हे आता तुम्ही ओळखायला शिकला पाहिजे. रॅम्प केलेला आहे, त्याच्यामुळे इथे ही तोफ 360 डिग्री मध्ये फिरत होती. म्हणजे ऍक्च्युली 360 नाही, समजलं तुम्हाला, सगळ्या बाजूने एवढी मोठी तोफ होती की त्या तोफेसाठीची जागा तुमच्या लक्षात येत असेल. ही तोफ इथे ठेवण्याचं कारण असं आहे की त्यांना इतकी खात्री होती की ह्या किल्ल्यापर्यंत इथपर्यंत कोण पोहोचणार नाही. आणि ह्या टापूमध्ये, ह्या एवढ्या पट्ट्यामध्ये, आता दिसतानाच किती असं घनदाट दिसते, तुम्ही लक्षात घ्या. दूरपर्यंत, लांब पल्ल्यापर्यंत शत्रू जर यायला लागला तर लांब पल्ल्यापर्यंत त्याला टिपता येत होतं या इथून. त्याच्यामुळे इथे तोफ असणं खूप महत्वाचं होतं. ते एका तोफेचं काम इथे पूर्णपणे होत होतं. शत्रूला ह्या टेकडीवर पोहोचणं सुद्धा अवघड होतं. अशा असताना सुद्धा मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. नंबर 2, इथे दुर्ग बांधणीतलं एक जबरदस्त वैशिष्ट्य इथे तुम्हाला बघायला मिळेल. इथे एक खाच आहे बघा. एक मिनिट जरा मागे सर, जगा मागे बघा. इथे एक खाच आहे. नंतर तुम्ही बघा, ही खाच आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपले जर प्रवेशद्वार बघितली, ती प्रवेशद्वार फार मोठी भक्कम असायची. त्याला छोटासा दिंडी दरवाजा असायचा. त्याला मोठेच्या मोठ्या दरवाजाला असे सुळे लावलेले असायचे. पोर्तुगीजांना असलं काही शक्य नव्हतं. त्यांची दरवाजे छोटे, प्रवेशद्वार छोटी, लिमिटेड सगळं. पण त्यांच्याकडे एक सिस्टीम होती जी युरोपियन होती. जसं बार्टिझन बद्दल सांगितलं, इथे तुम्हाला काल पेट्रायड बद्दल सांगितलं होतं. इथे तुम्हाला सांगतो, याला पोर्ट कलीस असं बोलतात. पोर्ट कलीस, तो जो लोखंडाचा ग्रिलचा दरवाजा असायचा, तो असा या खाचेमधून, इथून ह्या खाचेमधून असा वर घेतला जायचा. हे नंतर बांधलंय. असा वर घेतला जायचा आणि तो रस्सीने तिथे ओढला जायचा. रस्सीने ओढला, समजा शत्रू आलाय, जस्ट रस्सी सोडून द्या, दण करून हा दरवाजा बंद. त्यामुळे कमी माणसामध्ये दरवाजा उघडणं आणि बंद करणं सहज शक्य होतं. त्याच्यामुळे ही दुर्ग बांधणीची एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही घोडबंदरचा किल्ला बघा, जो पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. तिथे सुद्धा तुम्हाला असंच पोर्ट कलीस बघायला मिळेल. वसईच्या किल्ल्यामध्ये बघायला मिळेल. आणि जर अजून कुठे तर ते गोव्यातल्या किल्ल्यांमध्ये. तर ते हे खास हे बघण्यासारखं आहे. आवर्जून बघा. हा ब्रिज नव्हता, हा मेन आता पणजीला जाणारा ब्रिज आहे. तर पणजीला जाणाऱ्या ब्रिजच्या बरोबर खाली आता हा खांब आला. या खांबाचं जुनं नाव होतं कात्रो खांब. ठीक आहे, आता कात्रो खांब म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल काय परिस्थिती असेल. कात्रो खांब म्हटल्यानंतर काय परिस्थिती असेल तुमच्या लक्षात आलं. या ठिकाणी जर या खांबाची थोडी लक्षात येईल, हा खांब जो आहे त्याच्या मधली तर ते जो भाग आहे तो मंदिराचा खांब आहे. त्यावेळेला हा जो खांब आहे, हा खांब आपल्याला तिथे बघायला मिळतो. आणि पोर्तुगीज काळामध्ये हा खांब इथे आणला गेला. हे गाव आहे, इथून पुढे गेलं की करमळी स्टेशन आहे. करमळी रेल्वे स्टेशन इकडे आहे. या बाजूला गेलं की ओल्ड गोवा आहे. म्हणजे तुम्ही एकदम आता सेंटरमध्ये आलेला आहे. आणि हे गाव असल्यामुळे इथे पूर्वी काय व्हायचं की जे काही इन्क्विजिशनचं काम चालू होतं,
वेगेसच्या नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अनेक अनन्वित अत्याचार इथल्या गावातल्या स्थानिक लोकांवर केले आणि ते स्थानिक लोकांवर केलेल्या अत्याचाराचं हे प्रतीक आहे. म्हणजे ते शब्दाने सांगता येणार नाही, तुम्हाला ऐकवणार नाही या प्रकारचे अत्याचार असते. धार्मिक अत्याचार होते. रूढी परंपरा ह्या सगळ्या पूर्णपणे जाळून आणि फक्त आणि फक्त ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी पोर्तुगीजांनी जी काही स्थानिकांवर अत्याचार केले त्याचं प्रतीक आहे. अनेक वेगवेगळे त्यांचे प्रकार होते अत्याचाराचे. त्याच्यामध्ये हात कातरो ह्या शब्दावरून समजलं असं की काय करत होते. एखादा डगला असायचा त्याच्यावरती पूर्ण रॉकेल पेट्रोल टाकायचे आणि जिवंत माणसाला तो घालायला लावून त्याला पेटवून द्यायचे. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जायच्या. असे काही जणांना मुद्दामून केलं जायचं, काही जणांना जाणीवपूर्वक केलं जायचं, काही जणांची घरं जप्त करण्यासाठी केलं जायचं आणि काहींना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो ख्रिस्ती होण्यासाठी. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो की जे नवीन ख्रिस्ती झालेले लोक आहेत ते जरी ख्रिस्ती होते तरी त्यांच्याकडे भरपूर काळापासून हिंदू रूढी आणि परंपरा चालू असायच्या. त्या रूढी परंपरा सोडून द्याव्यात आणि बरोबर चांगल्या पद्धतीने ख्रिश्चन धर्म पाळावा म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इन्क्विजिशन चालू झालं. आणि ते इन्क्विजिशन लोक घराघरात जाऊन तपासायचे की तुम्ही कुंकू लावताय का, तुम्ही गणपती बसवताय का, तुम्ही तुमचे सण साजरे करताय का. ते करत असतील तर त्यांना पूर्णपणे शिक्षा दिल्या जायच्या. त्या शिक्षेचा अधिकार हा त्यांना डायरेक्टली पोर्तुगाल आणि व्हॅटिकन सिटी तिकडून त्यांना दिलेला असल्यामुळे इथला व्हॉइसरॉयसुद्धा त्यांच्या विरोधात काय करू शकत नव्हता. हा काळ गोव्याच्या इतिहासातला सगळ्यात काळा काळ आहे. सगळ्यात जास्त जे अत्याचार झाले ते आत्ता ह्या काळामध्ये झाले आणि त्यामुळे अनेकांनी आपली खूप पिढ्यानपिढ्यांनी केलेले अत्याचार या ठिकाणी सहन केल्यामुळे हे खरं म्हणजे काही लोक म्हणतात मी काय ठेवलं. माझं म्हणणं आहे की त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचं हे प्रतीक आहे. स्थानिक लोकांनी आपला उठाव शेवटपर्यंत ठेवला. आपण मंदिरात गेल्यावर किती सुंदर वाटलं. ही मंदिरं एवढी पर्वतकार राहिली त्याचं कारण होतं. त्यामुळे हा खान मला वाटते गोव्याच्या इतिहासामधला एक न पुसलं जाणारं पान आहे. ते आपण जपून बघितलं पाहिजे. त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीने आपण कुठली टीकाटिप्पणी करणं योग्य नाही. परंतु जर तुम्हाला जमलं तर प्रियोळकरांचं इन्क्विजिशन नावाचं पुस्तक आहे. मराठीमध्ये हवं असेल तर महाबळेश्वर सैल यांचं तांडव नावाचं पुस्तक आहे. ही पुस्तकं आवर्जून वाचा. तांडव ही कादंबरी आहे पण वाचा तरी पण त्याच्यातून आपल्याला इन्क्विजिशनचा एक तुम्हाला बेसिक अंदाज येऊन जाईल. बाजूला राहतो तुम्ही इकडे बघा, या बाजूने बघा काय आहे. तुम्ही आता ज्या ठिकाणी आलेले आहात ही एकदम द हार्ट ऑफ द ओल्ड गोवा. ओके, याच्या पुढच्या बाजूला जर त्या बाजूला महाराज समोर लगेच तुम्हाला जेट्टी दिसते आणि अगदी छोटासा रोड आहे. तर ह्या समोर जे आपण काल बोललो दीपावती बेट, दिवाड बेट, ते समोर दिवाड बेट आहे. त्या दिवाड बेटाच्या शेवटच्या टोकाला नार्वे आहे. नार्वे त्या ठिकाणी कोटीश्वराचं, सप्तकोटीश्वराचं जे ओरिजिनल मंदिर होतं ते तिथे होतं. ते काल सांगितलेलं आणि मग ते तोडलं आणि परत एक आपण पुढच्या बाजूला जातो ते आहे सप्तकोटीश्वर ओरिजिनल. म्हणजे आपण कसं कालपासून फिरतोय तुमच्या लक्षात आलं का बघा. तुम्ही त्या बाजूला होता तिथून आता तुम्ही ह्या बाजूला आला. फक्त आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्या गाड्या मोठ्या असल्यामुळे आपण त्या फेरी बोटीमध्ये जाऊ शकत नाही. अन्यथा विदिन 2 मिनिट्स 2 मिनिटाला चालू असतात सतत गाड्या. तिथून तिकडे तिकडून इकडे जाता येतं. ठीक आहे. आता हे जे आहे हे ओल्ड गोवा जे पोर्तुगीजांची राजधानी होती आणि ह्या ओल्ड गोव्याला सगळ्या बाजूने 17 ते 19 किलोमीटरची तटबंदी आहे. ही तटबंदी आहे म्हणजे होती आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशद्वार होती. त्यातलं हे एक प्रवेशद्वार आहे जिथून व्हॉइसरॉय वास्को द गामा वास्को द गामा नाही, कारण वास्को द गामा हा पहिला आला परंतु तो गोव्यामध्ये नाही आला. गोव्यामध्ये अफान्सो द अल्बुकर्क आला आणि तो या मार्गाने आला. इथे त्याचा पुतळा होता. तो ब्रॉन्झचा पुतळा काढून आता आर्काइव्हमध्ये आर्किओलॉजीचं इथे बाजू तुम्ही येताना बघितलं ना पांढऱ्या सगळ्या बिल्डिंग, त्याच्यामध्ये ते म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. आणि हे मेन आर्च, हा सतत आर्च बोलतात याला, हे गेट आहे, प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये राजधानीमध्ये प्रवेश होतो. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं गेट आहे. असं गेट अजून त्या बाजूला एक आहे
ते आता बरंचसं पडलंय. अशी बरीच गेट होती आणि सगळ्या बाजूने तटबंदी होती. त्याचबरोबर छोटे छोटे किल्ले आहेत. या बाजूला इकडे गेल्यानंतर एक गावंदलीचो पार म्हणून किल्ला आहे. या बाजूला इकडच्या बाजूला आहे धावजी आहे. इकडे मागे बघितलं आपण आता आलो ते सेंट इस्टबाम आहे. अशी अनेक किल्ल्यांची अशी पूर्णपणे माळ आहे, ज्याच्या आतमध्ये ही गोव्याची राजधानी सुरक्षित होती असं त्यांना वाटत होतं. तर अशा पद्धतीने इथे आहे. वास्को द गामाचा हा जो पुतळा आहे ना, तो त्यांनी नंतर हे सगळं आता रेस्टोरेशनचं काम झालं त्याच्यात बसवलंय. बघण्यासारखं काय आहे तर याच्या बाजूला पूर्वी आदिलशाह जो विजापूरकर आदिलशाह, त्याचे गोव्यामध्ये अनेक महाल होते, किल्ले राजवाडे. तर ते पॅलेस जो आहे तो पॅलेस इथे अगदी बाजूला होता. हा सगळा पॅलेसचा परिसर आहे. तर आता काय राहिलंय माहिती आहे का, आता त्या पॅलेसचं फक्त असं एक एंट्रन्स दरवाजाची जी आपण कमान म्हणतो तेवढी, त्याच्यातलं चौकट, दरवाजाची चौकट तेवढी फक्त राहिली, ती ठेवली. बाकीचा सगळा जो महाल होता किंवा जो पॅलेस होता तो गेला. त्यामुळे ह्याच्या बाजूलाच तिथे ती चौकट आहे, पण ते आता बघण्यासारखं काही त्याच्यात बिलकुल काही नाही. म्हणून ही जागा खूप इम्पॉर्टंट जागा आहे. आदिलशहाचा पराभव केल्यानंतर पोर्तुगीज इथून गोव्यामध्ये आले. हा जो बुरुज आहे हा पोर्तुगीज दुर्गशैलीतला सगळ्यात सुंदर बुरुज आहे. बुरुजाच्या वरच्या बाजूला एकदम शेवटला हा डार्टिझन आपल्याला बघायला मिळतो, कॅप्सूल बुरुज बघायला मिळतो, जो मी तुम्हाला काल दाखवला होता. केवळ पोर्तुगीज आणि नंतर इंग्रज पेटेल चांगल्या पद्धतीने बनवलेलं हे एक आर्किटेक्चरल स्ट्रक्चर आहे. एकच माणूस तिथे थांबतो, तो इतका बाहेर असतो की ऍक्च्युली आहे ना, याच्या आतमध्ये तुम्ही जर गेला आणि तुम्ही खाली जर बघितलं, तर इथून खाली बघणं थोडंसं मुश्किल होतं. खाली जर बघितलं तर तुम्ही आधांतरी असं वाटतं. हा भाग खरं इथे संपला आहे, हा भाग पूर्णपणे बाहेर आहे. आणि त्याच्यामुळे मला सहजपणे एकदम खाली असणारा जो कुठलाही एखादा शत्रू असेल तो सहजपणे टिपता येत होता. काल आपण तोफांवर बोलत होतो, तोफाकडे येऊया. खूप जबरदस्त असे तोफा आहेत. हात लावून बघा, दुपारची वेळ आहे तरी सुद्धा इतक्या गरम नाही आहेत ॲज कम्पॅरेटिव्हली. नाही तर नॉर्मली हात चटका सुद्धा अगदी म्हणजे बोलतो हात लावू दिला नसता. त्याच्यावरती काल जसं म्हणालो इथे कोटा फॉर्म तुम्हाला दिलेलं असतं, त्याचे सगळे मी मिनिंग सांगितले होते तुम्हाला. ठीक आहे. आता ही जी तोफ आहे, ही तोफ दोन प्रकारच्या तोफा असतात. एक असते बोला घडीव तोफ आणि दुसरी असते ओतीव तोफ. मग ही कुठली असेल? घडीव तोफाला बांगडीवर बांगडी, बांगडीवर बांगडी असं त्याचं स्ट्रक्चर असं एकाला एक ते जॉईंट करतात. हा फर्नेस असतो, साचा असतो. त्या साच्याच्या आतमध्ये पूर्णपणे ही तोफ काय केली जाते, त्याचं जे कास्ट आयनचं जे हे आहे लिक्विड आहे ते ह्याच्यात ओतून त्याच्यातून ही तोफ बनवली जाते. ही तोफ पोर्तुगीजांनी इथे गोव्यामध्ये बनवलेली आहे. ठीक आहे. आता ह्या तोफेवरती इथे आपल्याला आकडा दिलेला आहे. काय आकडा आहे हा? डेट आहे का? तर हे तुम्हाला वेगवेगळे आकडे दिसतील. तिकडे तुम्ही जर त्या बाजूला गेला, थोडस बाजूला बघू द्या सगळ्यांना. हा जो आकडा आहे ना, हा आकडा काय सांगतो तुम्हाला सांगतो बघा. 31 आहे. तर 31ला तुम्ही पाऊंड मध्ये जेव्हा कन्व्हर्जन करता तेव्हा त्याला एक तर 100 किंवा 120 ने त्याला गुणायचं असतं वजन. ठीक आहे. 120 ने गुणा. आहे कोणाकडे कॅल्क्युलेटर? काय बघा जरा. 31 गुणिले 30 गुणिले 120. आता याच्यामध्ये अजून एक असं आहे की हे पूर्ण वजन नाहीये. तर याला ही जी फर्स्ट अमाऊंट असते, फर्स्ट ही जी फिगर असते, ह्याला हाफ करतात. ठीक आहे. याला हाफ केलं तर ती जवळजवळ एक
15.5 काहीतरी होते, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीन म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 टाइम्स त्याच्यामध्ये पुन्हा पॉइंट तुम्ही ऍड करायचे, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3. हां, 5500. आणि लास्टचा जो अमाऊंट आहे ना ती डायरेक्टली ऍड करायची. शेवटची अमाऊंट जी आहे ती डायरेक्टली ऍड करायची, ऍड करायची. 5.95. तर हे अंदाजे ह्याचं वजन झालं 5.5 टन. 5.5 टनाच्या आसपासची. 5 टन, 5.5 टन, 6 टन, 10 टन असे ही वजनाच्या ह्या तोफा असतात. तर हे खूप छान असतं. पोर्तुगीजांची सिस्टीम वेगळी होती, इंग्रजांची सिस्टीम वेगळी होती, परंतु ते त्यांचा मेक द्यायचे, त्याच्यावरून कळायचं. आता ह्याच सेम अशाच पद्धतीने तुम्हाला बाजूला नाही. पहिला जो फिगर असते त्याचा हाफ करून 120 मल्टिप्लाय करायचं, प्लस दुसऱ्यामध्ये 3 मध्ये त्याला 3 टाइम त्याला परत मल्टिप्लाय करून ऍड करायचं, आणि लास्टचा नंबर डायरेक्ट ऍड करायचा. 3 डिजिटमध्ये 3 पार्टमध्ये त्याचं वेट दिलेलं असतं. 3 पार्ट देण्याचं काय करायचं? सिस्टीम होती जी त्यावेळेला युनिट्स नाही म्हणू शकत. त्यावेळेला जी मेटॉलॉजी होती, धातुशास्त्र होतं, त्या धातुशास्त्रामध्ये त्यांच्याकडे रेकॉर्ड ठेवण्याची एक पद्धत असायची, त्याच्यानुसार त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावरती फार छान, माझा त्याच्यावर फार दांडगा अभ्यास नाही आहे, परंतु तेजस गर्गे म्हणून जे आर्किओचे डायरेक्टर आहेत तर त्यांनी ह्याच्यावर बुक लिहिलेलं आहे. तर ते जर कधी